महाराज हिंदू धर्मात जन्मले, हिंदू धर्मात वाढले आणि हिंदू धर्मातच त्यांचं निधन झालं. आजचा हिंदुत्ववाद म्हणजे काही ब्राह्मण इतिहासकारांची हिंदू पदपातशाही आहे. त्यांचं हिंदुत्व हे कर्मठ नाही, त्यांचं हिंदुत्व आंधळं नाही, त्यांचं हिंदू हे दुसऱ्या धर्माच्या द्वेषावर आधारलेलं नाही. शिवाजी महाराजांना आजच्या काळातले जेवढे काही चिकटवले जातात, अमुकवादी तमुकवादी, फुले शाहू आंबेडकरवादी, असे फुले शाहू आंबेडकरवादी महाराज नाहीत. नमस्कार सर. नमस्कार. आपण अलीकडे छत्रपती शिवराय ब्राह्मणेतर वाद असा ग्रंथ प्रसिद्ध केलात. त्या निमित्ताने काही गोष्टी आपल्याशी बोलायच्या होत्या. आपण वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. महाराजांच्या ध्येयामध्ये हिंदवी स्वराज्य ही एक संकल्पना येते आणि दुसरी काही लोकांनी हिंदू पदपातशाही अशी संकल्पना मांडलेली आहे. तर नेमकी महाराजांची भूमिका काय होती? महाराज हिंदू धर्मात जन्मले, हिंदू धर्मात वाढले आणि हिंदू धर्मातच त्यांचं निधन झालं. पण तरीही महाराजांच्या स्वराज्याला हिंदवी स्वराज्यच म्हटलं गेलं. हिंदू पातशाही हे ब्राह्मणी इतिहासकार, काही इतिहासकारांनी, सरदेसाई सारख्या इतिहासकारांनी ती शब्दप्रयोग केला आणि त्या दृष्टीने त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. आजचा हिंदुत्ववाद म्हणजे काही ब्राह्मण इतिहासकारांची हिंदू पदपातशाही आहे. पण महाराजांचं धोरण, राजकीय धोरण हे जर आपण पाहिलं तर ते एका धर्माला फेवरमध्ये नाही, सर्व धर्माला समान लेखणारी ती भूमिका आहे. महाराज हिंदू जरी असले तरी त्यांचं राजकारण हिंदुत्वाच्या चौकटीमध्ये बसणारं नाही. कारण त्यांच्या राज्यामध्ये अनेक मुस्लिम आहेत, मुस्लिम अधिकारी आहेत, 2 सेनापती आहेत, त्यांचे अंगरक्षक मुस्लिम आहेत आणि म्हणून त्यांच्या राज्याला हिंदवी स्वराज्यच म्हटलं पाहिजे, म्हटलं गेलं. परंतु आजच्या हिंदुत्ववादी राजकारणासाठी, धर्मकारणासाठी आजचे लोक आणि काही मध्ययुगीन अशा प्रकारचे इतिहासकार त्यांना हिंदू पदपातशाहीच्या जाळ्यामध्ये गुंतवत आहेत. महाराज जसे हिंदू पदपातशाहीचेही पुरस्कर्ते नव्हते, तसे महाराज धर्मनिरपेक्षतेची पुरस्कर्ते नाहीत. त्यामुळं कुरुंदकर, तुमचे राणा चव्हाण यासारखी जी मंडळी आहेत किंवा शेजवलकर अशी जी मंडळींनी धर्मनिरपेक्ष असं त्यांचं राजकारण जे म्हटलं तसंही नाही आणि धर्माचं राजकारण असंही नाही. जे ते हिंदुत्ववादी राजकारणाचे पुरस्कर्ते नाहीत आणि ते डाव्या विचारसरणीच्या लोकांप्रमाणे धर्मनिरपेक्षही नाहीत. त्या मधली कुठली तरी स्टेज म्हणजे हिंदवी स्वराज्य ही कल्पना आहे आणि ती म्हणजे महाराजांचं राज्य हिंदवी स्वराज्य. महाराजांच्या रयत ही सगळ्या धर्माची आहे, त्यांची रयत त्यांना प्रिय आहे आणि महाराजांचे शत्रू हे मुसलमानही नाहीत, महाराजांचे शत्रू ब्राह्मणही नाहीत. या दृष्टीनं महाराजांच्या स्वराज्याला हिंदवी स्वराज्य म्हणणं हे अधिक आहे. म्हणजे मग सर आपल्याला असं म्हणायचं आहे की समजा हिंदू स्वराज्याच्या विरोधी असतील तर ते केवळ हिंदू आहेत म्हणून महाराजांनी त्यांना सोडलेलं नाही, असं आपल्याला म्हणायचं नाही. महाराज हे हिंदूच्या पक्षपाती नाहीत, मुसलमानाच्या पक्षपाती नाहीत. महाराजांचा खाजगी धर्म, त्यांचा जगातला धर्म हा हिंदू आहे, पण त्यांचं राजकारण हिंदुत्वामध्ये बसत नाही. हिंदुत्ववादी म्हणून जी संकल्पना आहे त्या चौकटीत महाराजांचं राजकारण बसत नाही. आजच्या हिंदूच्या संकल्पनेत महाराज बसतात. म्हणून महाराज हे हिंदूही आहेत पण हिंदू सहिष्णू आहेत. त्यांचं हिंदुत्व हे कर्मठ नाही, त्यांचं हिंदुत्व आंधळं नाही, त्यांचं हिंदू हे दुसऱ्या धर्माच्या द्वेषावर आधारलेलं नाही आणि म्हणून उदार हिंदुत्ववादी, सहिष्णू हिंदुत्ववादी असे महाराज आहेत. आणि म्हणून महाराजांचं राजकारण, महाराजांचं स्वराज्य हे रयतेचं असून त्यांच्या स्वराज्याला हिंदवी स्वराज्य म्हटलं गेलं आहे, तेच बरोबर आहे. महाराजांच्या काळामध्ये जी राज्य होती, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, मोगल राज्य असेल, ही इस्लाम धर्मीय होती. महाराजांचा ह्या सर्व
परधर्मीय राजवटींकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता आणि त्यांच्या राज्यामध्ये असलेले जे मुस्लिम होते त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता? ज्या मुस्लिम शाह्या आहेत त्यांचा महाराजांचा विरोध आहे, विशेषतः मोगलशाहीचा त्यांचा विरोध आहे आणि विजापूरकरांशी आणि कुतुबशाहीचाही निश्चित विरोध. ते इस्लामी शाह्या म्हणून आहेतच, परंतु त्या मुख्यतः आक्रमक अशा प्रकारच्या होत्या, अन्याय करणाऱ्या होत्या म्हणून आहे. हिंदू धर्माला स्वतंत्रपणे अशा प्रकारची एक अस्मिता असणारी भूमिका, हिंदू धर्माच्या लोकांवरती अन्याय करणारी माणसं त्यांना विरोधी वाटतात. या अर्थानं त्यांचा संबंध शाह्यांशी विरुद्ध आहे. पण महाराज संबंध आपल्या स्वराज्यातल्या मुसलमानांच्या विरुद्ध नाहीत. महाराज परक्या मुसलमानांशी विरुद्ध आहेत. म्हणून आपल्या राज्यामध्ये, आपल्या स्वराज्यामध्ये जे मुसलमान आहेत त्यांच्या विरुद्ध नाहीत. महाराजांच्या पदरी मदारी मेहतर आहे, तो अंगरक्षक आहे. महाराजांच्या पदरी नूर बेग आहे, तो वकील आहे. दुसरी गोष्ट, महाराजांच्या पदरी सिद्दी हिलाल नावाचा एक सैनिक आहे, सरदार आहे. सिद्दी हिलालचा मुलगा आहे, सिद्दी वहाब आहे. अशा प्रकारची अनेक 2 सेनापती आहेत महाराजांच्या पदरी. आणि महाराजांचे गुरुपणाच्या गुरु सदृश अशा प्रकारचा माणूस. जसे हिंदूंच्या पवित्र लोकांना, साधू लोकांना मानत होते, तसे महाराज मुस्लिम गुरूंना सुद्धा मानत होते. कारण त्यांची पूर्व परंपरा, त्यांच्या शहाजी हे नाव सुद्धा जे ठेवले गेले त्यांच्या संबंध परंपरेमध्ये, ते त्यांच्या मुस्लिम दर्ग्यावरनं ठेवलेलं आहे. श्रीगोंद्याच्या संदर्भात तो एक लिंक, शरीफजी आणि शहाजी अशा प्रकारची जी आहे ती मुस्लिम परंपरा त्यांना अत्यंत जवळची आहे. त्याच्या विरुद्ध नाहीये. ते मुस्लिम धर्मातलं जे अध्यात्म आहे, जे इन्सानियत आहे, त्याला विरोध नाही महाराजांचा. म्हणून कुराणचा सन्मान करतात महाराज. म्हणून मुस्लिमांच्या संदर्भातली संबंध, एक जे कुराण सापडलं तर ते सैनिकाला परत करतात. महाराजांनी कुठलीही मशीद पाडलेली नाही. उलट मशिदीला बांधकाम करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली, मदत केली, अशा प्रकारचे उल्लेख आहे. अफजल खानाच्या शत्रू म्हणून मारला, तो मुसलमान म्हणून मारला नाही. जर शत्रू म्हणून, जर मग ब्राह्मण म्हणून असणारा जो अफजल खानाचा जो माणूस आहे कृष्णाजी प्रभाकर, त्यानं वार करायला आल्यानंतर त्याचाही निपात केला. म्हणजे जो स्वराज्याचा शत्रू तो महाराजाचा शत्रू, स्वराज्याचा शत्रू अफजल खान म्हणून तो मारला. स्वराज्याचा शत्रू तो अफजल खानाचा वकील कृष्णाजी प्रभाकर ब्राह्मण, तोही मारला. जे महाराजांच्या शत्रुत्वामध्ये अनेक मराठी सुद्धा आहेत. 15-16 नावं, सरदारांची नावं तुमच्या पानसरेंच्या लेखात लिहिलेली आहेत, त्यांच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. ते विरोधक आहेत, त्यांना मारलेलं आहे. खोपड्याचं डोकं उडवलेलं आहे. चंद्रराव मोर्यांच्या संबंध विरोधातले आहेत महाराज, त्याबद्दल प्रश्न नाही. आणि म्हणून मुसलमानांच्या विरुद्ध असं म्हणता येत नाही, इस्लामच्या विरुद्ध म्हणता येत नाही, पण मुस्लिम शाह्यांच्या विरुद्ध आहेत, मुस्लिम प्रवृत्तीच्या विरुद्ध आहेत, अन्यायकारक प्रवृत्तीच्या विरुद्ध आहेत. आणि हिंदू अन्यायाच्या विरुद्ध सुद्धा आहेत. कारण ज्यांनी अन्याय आपल्या रयतेवर केला, ज्याने आपल्या संबंध स्वराज्याच्या विरुद्ध भूमिका घेतली, त्यांच्या विरुद्ध महाराज लढलेले आहेत. उलट अफजल खान मारल्यानंतर संबंध शत्रुत्व संपत. त्या मुसलमान अफजल खानाची कबर महाराजांनी स्वतःच्या तिजोरीतून खर्चातून बांधलेली आहे आणि त्याची दिवाबत्तीची सोय महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्यातून केलेली आहे. याचा अर्थ इस्लामचा सन्मान करतात, परधर्माचा सन्मान करतात, स्वधर्माचाही सन्मान आहे. अधर्म त्यांना वाईट वाटतो. तो इस्लामच्या नावावरचा अधर्म असो की हिंदूच्या नावावरचा अधर्म असो, अधर्म करणारे हिंदू असोत की मुसलमान असो, त्या दोघांचा विरोध केला. सज्जन मुस्लिमचा, सज्जन ब्राह्मणाचा आणि सज्जन मराठ्यांचा, सज्जन बहुजनांचा स्वराज्यामध्ये सन्मान केलेला आहे. आणि म्हणून अनेक पंडित, अनेक ब्राह्मणांना त्यांनी, जे साधू संत आहेत त्यांना मदत केली आहे. वर्षातनं त्यांना संबंध वर्षासनं लावून दिलेले, त्यांना पूजापाठ करण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यांना मदत केलेली आहे. आणि स्वराज्याच्या संदर्भातली त्यांनी पूजा अर्चा करावी आणि संबंध शुभचिंतन करावं, अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे. एक पंडितराव नावाचं मंत्रीपद त्यासाठी आहे, या धार्मिक संदर्भातली भूमिका बजावताना अत्यंत त्यांच्या धर्माच्या पातळीवरती स्वधर्म नक्की रक्षण केला, पण परधर्माचा द्वेष केला नाही. जे शत्रू आहे त्यांचा नक्की विरोध केला आणि तो विरोध टोकाचा केला. अशा प्रकारची महाराजांची एक अत्यंत वेगळ्या प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर आपले शिवराय हे छत्रपती शिवाजी महाराज झाले.
आणि त्यानंतर काही काळानंतर त्यांनी दुसरा तंत्र मार्गाने राज्याभिषेक करून घेतला. हा दुसरा राज्याभिषेक करून घेण्याचं कारण काय होतं? महाराजांच्या काळामध्ये संस्कृतीच्या टप्प्यावर अनेक पंथ आहेत. हिंदू धर्मात, वैदिक धर्मात अनेक पंथाची मान्यता त्यांना घ्यायची होती. पंथातले मतभेदामध्ये त्यांना जायचं नाही. टोटल बहुजन अशा प्रकारची, बहुजन आणि ब्राह्मण अशा प्रकारची सगळं संबंध भूमिका आहे. मुस्लिमांची भूमिका आहे. या सर्वांना समावून घेणारं अशा प्रकारचा छत्रपती आहे. आणि छत्रपती हा अजिंक्य आहे. तो संबंध यशस्वी अशा प्रकारचा छत्रपती आहे. त्याचं राज्य सर्वत्र आहे. या आकांक्षेपोटी त्यानं संबंध राज्याभिषेक करून घेतला. आणि त्या राज्याभिषेकात जर एखादी कमी राहत असेल कुठल्या पंथाच्या दृष्टिकोनातून, तर तीही पूर्तता करून घ्यावी म्हणून व्यवहाराचा भाग त्याने घेतला. तो पूरक राज्याभिषेक आहे असं बेंद्रेंनी म्हटलंय. डॉक्टर साळुंक्यांनी सुद्धा म्हटलंय तो पूरक राज्याभिषेक आहे. आणि तो त्याचा इफेक्ट कुठल्याही प्रकारचा झाले नाही. पहिला राज्याभिषेक बाद झाला असाही त्याचा अर्थ नाही. त्याचं कारण त्याच्यानंतर संभाजीराजे आणि राजाराम महाराज यांची मुंज झाली वैदिक पद्धतीनं. जर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जर शाक्तपंथी जर तुम्ही म्हटलात, तर मग शाक्तपंथामध्ये वैदिक धर्म कुठे येतो? त्यामुळे शिवाजी महाराज हे वैदिक धर्माचेच आहेत. संभाजी महाराज हे वैदिक धर्मानुसार त्यांची मुंज झाली, राज्याभिषेक झालाय. त्याचबरोबर राजाराम महाराजाची वैदिक पद्धतीनं मुंज झाली. या अर्थाने शिवाजी महाराजाला आजच्या काळातले जेवढे काही चिकटवले जातात, अमुकवादी तमुकवादी, फुले शाहू आंबेडकरवादी, असे फुले शाहू आंबेडकरवादी महाराज नाहीत. सर्वसमतावादी, सर्व जनता त्यांना मानते आणि ते जनतेला पोटात घेतात. आणि म्हणून स्वराज्यवादी शिवाजी महाराज हेच सत्य वस्तुस्थिती आहे. स्वराज्याला जात धर्म नसतो आणि छत्रपतीलाही जात धर्म नसतो. आणि म्हणून शिवाजी महाराजाच्या राजकीय भूमिकेला कुठलाही वाद चिकटवता येत नाही. ते स्वराज्यवादी आहेत, ते सत्यवादी आहेत आणि ते छत्रपती आहेत. एवढा सत्य निखळ आहे.